नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यता मंत्री व दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष माननीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी. आषाढी पंढरपूर पायदिंडी प्रस्थानानिमित्त व राजमाता जिजाऊ पुण्यतिथी, वीरांगणा झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी तसेच सरसेनापती संताजी घोरपडे पुण्यतिथी निमित्ताने कोराटे येथील सबस्टेशन कोराटे येथे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुस्तकांचे पूजन व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूजन खासदार भगरेसर, ज्येष्ठ वारकरी बाळू देवराम कदम व इतर वारकऱ्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत खासदार भगरेसर यांनी वृक्षारोपणाचे नारळ वाढवून वृक्षारोपणास सुरुवात करून चिंचेच्या झाडाचे रोपण केले. वृक्षारोपणात 101 चिंचेचे झाड लावण्यात आले. यावेळी खासदारांनी पर्यावरणात वृक्षारोपण आणि त्याची काळजी करणं खूप गरजेचं असून तापमान वाढ संदर्भात गांभीर्याने घेऊन झाडांचे जतन संवर्धन केले पाहिजे. पायवारीसाठी निघालेल्या सर्व विठ्ठल भक्तांना शुभेच्छा देऊन 1 दिवसाच्या वारी प्रवासात सहभाग घेण्याचे नमूद केलंय. सबस्टेशन येथे बहरत असलेल्या वृक्षसंपत्तीबद्दल समाधान व्यक्त करत मेहनत घेणाऱ्या भाऊसाहेब चव्हाणके व त्यांना नेहमी वेळोवेळी मदत करणाऱ्या सर्व निसर्गप्रेमी सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करत शाबासकीची थाप दिली आहे. या वृक्षारोपणासाठी ग्रामपंचायत सदस्य अंबादास कदम व नामदेव कदम यांचे खड्डे खोदण्यासाठी सहकार्य लाभले. या प्रसंगी पर्यावरण मित्र लक्ष्मण देशमुख, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, सबस्टेशन संतोष झालके, विलास शिंदे, संपत कदम, पोपट नाठे, बबन कदम, नंदू माणसाने, योगेश कदम, विलास माणसाने, दौलत कदम, मनोहर कदम, सचिन कदम, उत्तम बोंबले, बापू मालसाने, नितीन ठाकरे, मनोज सोमवंशी, दिलीप सोनवणे, राजेंद्र कटारे, संदीप कांदे, संजय झारोळे, जयंत भोर, समाधान जाधव, सजन फलाने, सोपान होळकर, वैष्णवी चव्हाणके, पुष्पा होळकर, क्रांती चव्हाणके, रुद्राक्ष चव्हाणके, श्री निवृत्तीनाथ भजनी मंडळ, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक सदस्य, तलाठी आदींसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या वतीनं मला याचा आनंद, कारण मागच्या वर्षी निवडणूक झाल्यानंतर भाऊ माझ्या पाठीमागे लागले आणि मागे पुढे मला काही यायला संधी मिळाली नाही, परंतु आज इथं येण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली. म्हणजे मला खऱ्या अर्थानं याचं समाधान आहे की जी काळाची गरज आहे झाडं लावणं. आज आपण बघतोय की निसर्गपूर्वी आपण अनेक वर्षापासून, आता मी माझं 55 वर्षाचं आयुष्य चाललं आहे की कधीच मे महिन्यामध्ये पाऊस होत नव्हता. 10 जूनपासून आपल्या पावसाची सुरुवात व्हायची. मृग नक्षत्र म्हणजे अगदी पावसाळा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असा पावसाळा असायचा. परंतु निसर्गचक्र बदलण्याचं काम हे सगळं तापमानवाढीमुळे झालं आहे आणि त्या तापमानवाढीचा फटका आपल्याला किती बसतो आहे. आज आपण बघतोय की अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर येतो आहे, वादळं होत आहे आणि सगळी सजीव सृष्टी ही नष्ट होते की काय, कारण भविष्यामध्ये सगळं ह्या पद्धतीने होणार आहे. आणि म्हणून आपल्याला एक सामाजिक जाणीव ठेवून आपण सगळ्यांनी म्हणजे 4 वर्षापूर्वी झाडं लावली, त्याचं एक आपल्याला जिवंत उदाहरण आपल्याला या निमित्ताने आहे की केलं तर होऊ शकतं. आणि हे तुम्ही सगळ्यांनी गावाच्या एकोप्याने किंवा भाऊसाहेब चव्हाणके याच्यामध्ये लीड घेत आहे, वारकरी मंडळी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत या सगळ्यांच्या सहकार्याने, कारण हे करणं खूप गरजेचं आहे. ते करण्याचं काम तुम्ही आज मला आनंद, राजमाता जिजाऊ आहे, झाशीची राणी आहेत किंवा अजून उद्या आपण पंढरपूरकडे विठुरायाच्या भेटीसाठी आपण सगळे जातोय. आणि हे सगळ्या करण्यापाठीमागे आपल्या सगळ्यांचा हेतू आहे की सगळ्यांचं भलं व्हावं. आपण सगळे शेतकरी आहोत आणि शेतकरी म्हणजे चांगला पाऊस पडू दे, शेतीमालाला चांगला भाव मिळू दे, कारण आपण खूप राब कष्ट करतो. परंतु अलीकडची परिस्थिती ही खूप आपल्याला शेतकऱ्यांना निस्ताबुस्त करणारी आहेत. आणि म्हणून आपण उद्यापासून पंढरपूरकडे निघालात, मी त्यानिमित्ताने आपल्याला सगळ्यांनाही शुभेच्छा देतो. मी तसा येण्याचा प्रयत्न करून रस्त्यामध्ये आपल्याला जिथं जिथं भेटता येईल तिथं भेटून मी पांडुरंगाकडे जसं तुम्ही मागणी करणार आहे तशीच मागणी करून आपल्या सगळ्यांना सुगीचे दिवस येऊ दे आणि माझ्या शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळू दे हीच अपेक्षा या निमित्ताने करणार आहे. आज या कार्यक्रमासाठी मला सगळ्यांनी बोलवलं, त्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून आपले सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो.
आणि माझे 2 शब्द संपवतो, कारण मुखेडला कार्यक्रम आहे, त्यांना 10ची वेळ दिली, आता 10:15 झाली, जाता करता अजून मला अर्धा तास. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.